भिवंडी शहरातील कनेरी परिसरामध्ये असलेल्या श्रीकृष्ण ग्लास या काचेच्या दुकानामध्ये काच मोजणी करत असताना काचेचा भला मोठा ढीग कामगारांच्या अंगावर पडल्यानं 3 कामगार अडकले होते। स्थानिकांच्या मदतीने या कामगारांना बाहेर काढण्यात आले। 2 कामगारांना कोरकोड तर एका गंभीर दुखापत झालेली आहे। कामगाराला या सगळ्या सीसीटीव्ही जो आहे तो सीसीटीव्ही मध्ये हे सगळं कैद झालंय। अधिक माहिती घेऊयात, प्रदीप भणगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रदीप, भिवंडीतल्या कनेरीकडची ही घटना आहे। 2 दिवसापूर्वी ही घटना घडली। जे श्रीकृष्ण ग्लास आहे, या ग्लास मधले जे कर्मचारी आहेत हे ज्या काचा असतात त्या काचा मोजण्याचं काम करत होते। अचानक जो काचेचा लोड आहे हा त्यांच्या अंगावरती आला आणि ते अडकले। यामध्ये 2 जण जे आहेत हे किरकोळ जखमी झालेले आहेत। तिचे आजूबाजूचे दुकानदार असतील आणि स्थानिक नागरिक असतील, ह्यांनी त्या लोकांना वाचवलं, नाहीतर ह्याच्यात भला मोठा अपघात झाला असता। हे जे व्हिडिओ आहे हे सध्या व्हॉट्सअपवर व्हायरल झाले आणि हे चर्चेचं बनलेलं आहे। संदीप, धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय ही दृश्य आणि या भिवंडी मधल्या काचेच्या या दुकानामध्ये या कामगारांच्या अंगावरच हा सगळा भला मोठा काचेचा ढीग पडल्यामुळे कामगार अडकलेले होते। सुदैवानं दैव बलवत्तर म्हणून हे कामगार वाचलेत। एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 135व्या तुकडीचं संचलन जे आहे ते खडकवासला इथल्या खेलपात्र मैदानावर होते। लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत हे मानवंदना स्वीकारतील। या संचलनामध्ये 253 कॅडेट सहभागी होत आहेत, ज्यामध्ये मित्र राष्ट्रातील 8 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। जनरल रावत संचलनाची पाहणी करतील। विशेष प्रावीण्य मिळवलेल्या कॅडेट्सना पदक सुद्धा प्रदान करतील। कॅडेट्सना भाषणातून संदेश देतील। सुखोई विमानांचा फ्लाय पास्ट होईल आणि परेड नंतर होणाऱ्या सूर्यकिरण विमानांच्या कसरती हे आकर्षण असणार आहे। यानंतर इतरही घडामोडी पाहणार आहोत। थोडक्यात दिल्लीत जमलेले हजारो शेतकरी आज संसदेवर धडकणार आहेत। अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा लॉंग मार्च निघणार आहे। आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधून हे शेतकरी राजधानी दाखल झाले। प्रलंबित मागण्यांसाठी हे शेतकरी संसदेवर धडकणार आहेत। संसदेचे 21 दिवसांचं अधिवेशन बोलवण्यात यावं अशी मागणी किसान संघर्ष समन्वय समितीनं राष्ट्रपतींकडे केली आहे। त्यामध्ये 7 विषयांवर संसदेत प्रत्येकी 3 दिवस चर्चा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची आज निवडणूक होणार आहे। विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची जागा शिवसेनेसाठी राखीव ठेवण्यात आली आहे। त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार आणि पारनेरचे आमदार विजय आवटे यांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे। हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। मराठा आरक्षणाचं विधेयक आज राज्यपालांकडे मंजुरीसाठी जाण्याची शक्यता आहे। मराठा समाजाला 16% आरक्षण देणारं विधेयक दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत 16% आरक्षण देणारं विधेयक पटलावर आणलं। विधानसभा विधेयक क्रमांक 78 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास SEBC वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांकरता जागाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवेमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक 2018 संमत करावे अशा प्रकारचा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो। तरतूद करण्यासाठी विधेयक जे आज सभागृहामध्ये ठेवण्यात आलेलं आहे, मी त्या विधेयकाचं संपूर्ण विरोधी पक्षाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पण स्वागत करतो। आणि अध्यक्ष महोदय, या बिलाला एकमताने आम्ही सगळेजण पाठिंबा देतो। दोन्ही सभागृहात हे विधेयक चर्चेशिवाय एकमतानं मंजूर झालं। आता फक्त प्रतीक्षा आहे ती राज्यपालांच्या स्वाक्षरीची। राज्यपालांच्या विधेयकावरच्या स्वाक्षरीनंतर मराठा समाजाचा नोकरी आणि शैक्षणिक संस्थेतल्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे।
विधेयक मंजूर झाल्यानंतर विधिमंडळ परिसरात एकच जल्लोष सुरू झाला। स्वतः मुख्यमंत्री यांनी विधिमंडळ परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। मराठा आरक्षण विधेयक मंजुरीच्या जल्लोषात सामील होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे देखील हजर होते। खरं तर आदित्य ठाकरे यांची विधान भवनातली एंट्री सगळ्यांसाठी आश्चर्यकारक होती। लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी धनगर आरक्षणाची प्रक्रिया सुरू करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले, तर आमच्याही आरक्षणाची तारीख जाहीर करा अशी मागणी धनगर समाजाने केली आहे। पुढच्या आठवड्यामध्ये 8 ते 10 दिवसात आरक्षणाच्या विधेयकाची अंमलबजावणी होईल अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली आहे। मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर करण्याचं मोठं आव्हान फडणवीस सरकारसमोर होतं आणि आरक्षणाचं विधेयक मंजूर झाल्यानंतर भाजप आमदारांनी एकमेकांना पेढे भरवले। भाजप आमदारांच्या या जल्लोषात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आघाडीवर होते, तर इतर भाजप आमदार भगवे फेटे घालून या जल्लोषामध्ये सामील झाले होते। विधान परिषदेमध्ये मराठा आरक्षणाचं विधेयक संमत झाल्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही जल्लोष केला। ढोल ताशांच्या जागरामध्ये त्यांनी जल्लोष साजरा केला। मुख्यमंत्र्यांनी 4 वर्षांच्या गंभीर अभ्यासानंतर हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय, त्यामुळे देर आहे दुरुस्त आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे। कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता वेगळं असं आरक्षण मराठा समाजाला मिळालं याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे। आरक्षणाशिवाय इतर 19 मागण्यांसाठी आझाद मैदानावर आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांनी अखेर उपोषण मागे घेतले। उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर आझाद मैदानातल्या आंदोलकांनी उपोषण मागे घेतल्याचं जाहीर केलं। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनीही आंदोलकांची भेट घेतली। या भेटीनंतर त्यांनी जवळपास 10,000 मराठा आंदोलकांवरचे सगळे गुन्हे विनाट मागे घेतले जावेत अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचं म्हटलंय। 16% आरक्षण जाहीर झाल्यावर नागपूरमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला। मराठा समाजातील बांधवांनी एकत्र येत फटाके फोडून आपला आनंदोत्सव साजरा केला। नाशिकमध्ये भाजप कार्यालयामध्ये जल्लोष करण्यात आला। भाजपनं दिलेला शब्द पाळला असल्याच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या, तर पेढे वाटूनही आनंद साजरा करण्यात आला। मनमाडमध्ये फटाके फोडून आणि नाचून कार्यकर्त्यांनी आरक्षण मिळाल्यानंतर जल्लोष साजरा केला, तर फलक लावून शुभेच्छाही देण्यात आल्या। आरक्षणाच्या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर पुण्यात जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला। भाजप कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज आणि सरदारांच्या वेशामध्ये येऊन अलका टॉकीज जवळ जागरण गोंधळ केला। साताऱ्यातही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आरक्षणाचा एक जल्लोष साजरा केला। यावेळी 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा देऊन भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। मराठा समाजाच्या लढ्याला यश आल्यानंतर कराडमध्ये दत्त चौकात मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। यावेळी जोरदार जल्लोष न करता हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं। आम्ही आमच्या शब्दांची पूर्तता केली असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आनंद व्यक्त केलाय, तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता ओबीसींमधील अस्वस्थतेला आता पूर्णविराम मिळाल्याचंही त्या म्हणाल्या। जालन्यातही भाजपच्या वतीनं जल्लोष करण्यात आला। भाजपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला। ढोल ताशाच्या गजरामध्ये विधेयकाचं स्वागत करण्यात आलं। आजवर मराठा मुख्यमंत्र्यांना जे जमलं नाही ते फडणवीसांनी केलं असं म्हणत राम शिंदे यांनी मराठा आरक्षणाचं स्वागत केलं, तर कोर्टामध्ये टिकेल असंच आरक्षण आम्ही देणार असल्याचंही ते म्हणाले। हा दिवस सर्वांनीच आनंद साजरा करण्याचा दिवस आहे असं राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले, तर सेना भाजपनं एकत्र येत हे करून दाखवलं असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मी घेतलेले निर्णय सर्वसामान्यांसाठी पोषक असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलंय, तर या आरक्षणामुळे मराठा समाजाच्या प्रगतीचा मार्ग सोपा झाला असल्याचंही त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय। समाजासाठी म्हणून आजपर्यंत ज्या तरुणांनी बलिदान दिलं त्यांच्या त्यागाला एक प्रकारे न्याय मिळाल्याची भावना लोकांमध्ये आहे असं म्हणत संभाजीराजे यांनी सरकारचं अभिनंदन केलंय। हिंगोलीमध्ये औंढा नागनाथ इथं शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीनं तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत देण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमविरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी ही कारवाई केली आहे। वाशिम जिल्ह्यातील पारडी, टकमोर, सावंगा, पांडवउमरा या गावातील महिला बचत गटांची कर्ज वितरित करण्याच्या नावाखाली एका व्यक्तीने जवळपास 2 लाख रुपयांची लुबाडणूक केली आहे। विलास लाड असं या ठगाचं नाव आहे। वाशिम शहरामध्ये नगरपालिकेनं वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी पॅन पास सुरू केलं, पण त्यावर नागरिक आणि खास करून व्यापारी वर्ग नाराज आहे।
सांगली महापालिकेमध्ये भाजपला सत्तेत 100 दिवस पूर्ण झालेत। या 100 दिवसात भाजपकडून जनतेला फक्त गाजर दाखवल्याचं सांगत विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून महापालिकेवर लाडू आणि फुगे आंदोलन करण्यात आलं। अहमदनगर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केलाय। राष्ट्रवादीचे स्थानिक नेते तयारीला लागलेत। काँग्रेसच्या सुजय विखे यांच्याशिवाय कुठलेही मोठे नेते अजूनही नगरमध्ये फिरकलेले नाहीयेत। नाशिकमधून बंजारा समाजाची यात्रा लातूरमध्ये दाखल झाली आहे। बंजारा समाजाचं दैवत असलेल्या पोहरागड इथं तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या उद्घाटनासाठी राज्यात विविध ठिकाणी बंजारा समाजाने एकत्र यावं यासाठी आवाहन करण्यात आलंय। गोवर रुबेला लस दिल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील 7 शालेय विद्यार्थ्यांना यामुळे रिॲक्शन आली आणि त्यासाठी उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। तर पालकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यामध्ये सोनाळ इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये सोनाळा उत्सव पार पडला। यावेळी संपूर्ण राज्यातील भाविक मोठ्या संख्येने या यात्रोत्सवामध्ये जमले होते आणि त्यामुळे सोनाळा नगरी भाविकांनी फुलून गेली होती। सेना भाजपनं सरकार असंवेदनशील असून राज्यात शेतमालाला हमी भावाचा प्रश्न असताना कांद्याच्या भावाचा प्रश्न असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि सेनेचे पक्षप्रमुख एक शब्दही बोलत नाहीत अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी जुन्नरमध्ये केली आहे। माथेरानला कारनं पोहोचल्यावर अमन लॉज ते माथेरान गाव या शटल ट्रेनला आजपासून आणखी 2 डबे जोडण्यात येणार आहेत। त्यामुळे आता डब्यांची संख्या 6 वरून 8 वर गेली। नेरळ ते माथेरान मार्गावर वीकेंडला आणखी 2 गाड्या चालवण्यात येणार आहेत। डिसेंबर महिन्यामध्ये राज्यातल्या अनेक शहरातल्या तापमानामध्ये मोठी घट झाली आहे। कोल्हापूर शहरातील सकाळी गुलाबी थंडीचा अनुभव घ्यायला मिळतो। या गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी कोल्हापूरकरही बाहेर पडले। सोलापुरात अक्षय कुमारच्या चाहत्यांनी 2.0 या चित्रपटाच्या अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं। खिलाडी ग्रुप आणि अक्की फॅन क्लब यांनी चित्रपटाच्या बजेट इतक्या किलो 550 हार आणि दुग्धाभिषेक करून चित्रपटाचं स्वागत केलं। एक नंतर गावाकडच्या इतरही बातम्या बघणार आहोत। थोडक्यात म्हैसाळ योजनेचं पाणी तालुक्याच्या दुष्काळी भागाला देण्यात यावं यासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्या शैला गोडसे यांनी शिरनांदनी गावामध्ये सोमवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केलंय। तर मागच्या 2 दिवसांपासून आंदोलकांना थंडीमध्ये कुडकुडत रात्र घालवावी लागली आहे। पंढरपूर तालुक्यातील भाळवणी इथं शेतकऱ्यांच्या घरासमोरील 2 शेळ्या बिबट्यानं खाल्ल्याची घटना घडली आहे। सकाळच्या सुमारास त्यांना आपल्या अंगणामध्ये शेळ्यांची शिकार झाल्याचं दिसून आलं। चंद्रपुरामध्ये माणिकगड पहाडावरील जीवितेकडे जाणारी बस दरीत कोसळताना थोडक्यात बचावली आहे। माणिकगड पहाडावर काही तांत्रिक बिघाडामुळे ती बस मागे आली आणि पुलाचे कठडे तोडून दरीत खाली जाणार होती, पण सुदैवानं छोट्या पुलाचा काही भाग आणि झाडांच्या सायामुळे ही बस दरीत जाण्यापासून वाचली। सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख हे दूध भुकटी प्रकरणावरून अडचणीत आलेत। लोकमंगल मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या दूध भुकटी प्रकल्पातील अनुदान प्रकरणामध्ये खोटी कागदपत्र सादर केल्याचा ठपका रोहन देशमुखांवर ठेवण्यात आलाय। त्यासंबंधी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं कॉलेज ऑफ होमिओपॅथीला शिकत असलेले विद्यार्थ्यांनी चैतन्या गेडाम हिने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली। मात्र आत्महत्या करण्यापूर्वी या मुलीने तिचे शिक्षक विप्लव कविश्वर हे तिला सतत परीक्षेत नापास करत असल्याचा आरोप केलाय। गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोसह सर्व शेतमालाच्या भावामध्ये मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली। त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। भाव कोसळल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। कांद्याचे भाव पडले असताना मराठवाड्यामध्ये पुन्हा टोमॅटोचे भावही पडलेत। उत्पादन खर्चही भरून निघत नाही अशी स्थिती मराठवाड्यात झाली। टोमॅटो उत्पादक त्याचबरोबर भाजीपाला उत्पादकही दर गडगडल्यानं संकटात सापडलाय। दूध भुकटी प्रकरणावरून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा अडचणीत सापडलाय। म्हैसाळ योजनेचं पाणी मोहोळ तालुक्याच्या दुष्काळी भागाला मिळवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांनी शिरनंदानी तलावात शेजारी ठिय्या आंदोलन सुरू केलंय। बातम्यांचा आढावा। सध्या खरीप पिकांची आवक सुरू झाली आहे, त्यामुळे या पिकांच्या भावामध्ये तात्पुरती घट होईल। आयात कमी करणं आणि निर्यातीला उत्तेजन देणं हे भारतीय शासनाचं प्रमुख धोरण राहील। बाजारभाव हमी भावापेक्षा अधिक राहावेत यासाठी शासन प्रयत्नशील आहे। स्पेनमध्ये सध्या लहान आकाराचे लिंबू उपलब्ध असून त्याला तुर्कस्तानामधून येणाऱ्या लिंबाची चांगली स्पर्धा होते। अर्थात टर्किश निर्यातदारांना जितक्या चांगल्या हंगाम सुरुवातीची अपेक्षा होती तेवढा दर मिळाला नाही।
प्रीपेड सेवा वापरणाऱ्या ग्राहकांनी योग्य आणि नियमित रिचार्ज न केल्यास मोबाईल क्रमांक बंद करण्याची धमकी सेवा पुरवठादार कंपन्यांनी दिली आहे। या पार्श्वभूमीवर दूरसंचार नियामक ट्रायने मोबाईल कंपन्यांची खरडपट्टी काढली। राज्यातील खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यासाठी एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 20 लाख रुपये ठेवण्यात आली आहे। गावखेड्यातल्या या काही घडामोडींसह गावाकडच्या बातम्यांमध्ये इथंच थांबूयात।